श्री आदिशक्ती तुळजा भवानी एक 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी अमेरिकेत गेलो होतो आणि माझ्या मुलीचं कॉन्व्होकेशन होतं. तिथं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आलेले होते. त्यांचं एक भाषण होतं आणि सत्कार्य होतं. त्यांचं भाषण झाल्यावर मी आपला हळूहळू पुढं सरकत होतो. म्हटलं अमेरिकन प्रेसिडेंटशी एक 2-3 वाक्य तरी बोलायला मिळत आहेत का बघू म्हणून. तर मला काही मिळालं नाही. पण माझे एक मित्र हे क्लिंटन प्रेसिडेंट असताना भेटलेले होते. आणि किती वेळ भेट असेल, काय 2 मिनटं 3 मिनटाची भेट असेल. अमेरिकन प्रेसिडेंटने तर किती वेळ भेटणार आपल्याला. त्यांच्याकडे इतरांना भेटायला वेळ असतो. मोनिका ल्युइन्स्की वगैरे म्हटलं की वेळ काढतात ते भरपूर. पण हे पंडित म्हणून होते. त्यावेळेला त्या भेटीनंतर क्लिंटननी यांना विचारलं, वेअर हॅव यू कम फ्रॉम मिस्टर पंडित. तेव्हा पंडित म्हणाले, आय हॅव कम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल प्लेस कॉल्ड पुणे नियर मुंबई. तेव्हा क्लिंटन म्हणाले, यू हॅव कम फ्रॉम द प्रॉव्हिन्स ऑफ शिवाजी महाराज. आता क्लिंटननी शिवचरित्र वाचलं असेल याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही आहे. पण एक पंडित नावाचे गृहस्थ पुण्याहून येत आहेत, तर तुम्ही जर का शिवाजी महाराजांचं नाव काढलं तर त्यांना बरं वाटेल आणि तुम्हाला बरंच काही कळतं आहे असा त्यांचा समज होईल. असे त्यांच्या भोवतालचे जे सेक्रेटरीज असतात ना, की जे ब्रीफिंग करतात, असा जो प्रकार असतो याला ब्रीफिंग म्हणतात. ब्रीफिंग की त्यांनी काय बोलायचं, काय नाही बोलायचं, काय सांगायचं आयत्या वेळेला. पण क्लिंटनने निदान नाव काढलं हेच खूप झालं महाराजांना. हो ची मिन्हांचं उदाहरण मी सांगितलं की त्यांनी शिवाजी महाराजांच्या टॅक्टिक्स, स्ट्रॅटेजीज ह्या पाहिलेल्या होत्या. आणि मला नंतर मोहन धारिया एकदा असं म्हणाले की निनाद, अरे एवढ्यावर नाही थांबलं. हो ची मिन केव्हा गेले तिकडं, ते व्हिएतनामला वारले सुद्धा. नंतर त्यांच्या परराष्ट्रमंत्री एक बाई आल्या होत्या दिल्लीत आणि त्या म्हणायला लागल्या, रायगड कुठे आहे, मला रायगड बघायचा आहे. आता त्या दिल्लीतल्या लोकांनी विचारलं, तुम्हाला रायगड कशाला बघायचं आहे. म्हणाल, नाही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं झाला, आम्हाला बघायचं आहे. मग यांनी थापा मारले, ते फार लांब आहे, इकडे तिकडे वगैरे असं करत. पण त्या ज्या परराष्ट्रमंत्री व्हिएतनामच्या बाई होत्या त्यांनाही महाराज माहिती होते चांगले, आणि त्यांना ते बघायचं होतं ठिकाण. आता अमेरिकेचा प्रेसिडेंट कुठं, व्हिएतनामसारखा एवढासा बारका टिचभर देश कुठं. पण शिवाजी महाराज मात्र माहिती आहेत. आजही माहिती आहेत त्या लोकांना. आजही काही गुण त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहेत. आता शिवचरित्र झालं, 300 वर्ष वाचतो आहे आपण. तेच प्रसंग आहेत, काही फारसा फरक पडणार नाही. अफजलखानाला की त्याला मारलेला आहे माहिती आहे सगळ्यांना. शाहिस्तेखानाला खरं म्हणजे मारायचं असतो, पण बोटांवर वाचलं एवढंच. परंतु नेमकं त्याच्यातनं काय शिकायचं काय मग. 18,306 दिवसांचं त्यांचं जे आयुष्य आहे, त्या आयुष्यातनं मग शिकायचं काय नाही. मला आठवतं आहे श्रीकृष्ण गोकुळात असताना त्यांना ते लोणी बिणी वगैरे जे काही खात असे, त्याच्यात बलरामानी तक्रार केली होती की एवढा होता, बारका होता श्रीकृष्ण, काही फार मोठा नव्हता, लहान होता, की ह्याने ते लोणी खाल्लं आहे तिकडं वगैरे म्हणून. मग यशोदेनी बोलावलं त्याला
आणि ते म्हणाले मला दाखव बघू तू काय खाल्लंयस. तो म्हणाला मी नाही खाल्लं, काही नाही. ते म्हणाली तोंड उघड, मला बघू देतो की काय खाल्लं की नाही ते. पण त्या श्रीकृष्णानं तोंड उघडल्यावर तिला जे काही विश्वाचं विराट दर्शन झालं, नेमकं तेच दर्शन शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा कवींद्र परमानंदाला अपेक्षित आहे. तुम्ही शिवभारत काढून वाचा, त्यात शिवाजी महाराजांच्या शिवनेरीवरच्या बाललीला दिल्यात, फार छान आहेत. त्या कवींद्रानं असं लिहिलं आहे की शिवाजी राजांना ते रांगत असताना घराचा उंबरा ओलांडायला अडचणी येत असत. भिंतीवर पडलेला सूर्याचा कवडसा बघून ते हट्ट धरत मला तो कवडसा पाहिजे म्हणून आणून द्या मला. मग थोडे मोठे झाल्यावर ते प्राण्यांचे आवाज काढून भोवतालच्या सगळ्या दासी होत्या त्यांना भेडसावत असत. आणि एक त्यांनी दिलं आहे की शिवाजीराजे त्या शिवनेरीवरची माती खात असत म्हणून तिथं दिलं आहे. लहान मुलं असतात बघा, आईची नजर चुकून हळूच एक बकणा घालतात तोंडात, पण ती माती शिवनेरीची एवढं लक्षात ठेवायचं आपण. त्या सगळ्या सह्याद्रीवरची माती आहे ती, आणि शिवनेरी या किल्ल्यावरची माती आहे. त्या मातीचा प्रभाव फार मोठा आहे की शिवाजीराजांनी माती जी खाल्ली, म्हणजे लहानपणी त्यांना उंबरा ओलांडायला अडचणी येत असत. शिवाजीराजांनी मोठं झाल्यावर तंजावरपासून दिल्लीपर्यंत घोडदौड केली. जे सूर्याच्या कवडशासाठी हट्ट धरत असत त्यांनी प्रतिपत चंद्रमुद्रा शिरावर धरली. जे दासींना प्राण्यांचा आवाज काढून भेडसावत असत त्यांनी औरंगजेबाच्या समोर भर दरबारात सिंहगर्जना केली. आणि जे माती खात असत तिथं शिवनेरीची, त्या शिवाजीराजांनी भोवतालच्या 8 पातशायांना धूळ चारली नंतर मोठं झाल्यावर. हे विराट दर्शन नाही तर आहे काय दुसरं मग ते. आणि आज म्हणूनच आपण नाव काढतो, पण त्याच्यातनं शिकण्यासारखे जे काही गुण आहेत ते गुण मात्र घ्यावेत. त्याच्यात एक गुण असा आहे, मी एक 6-7 वर्षापूर्वी आम्ही काही मॅनेजमेंटच्या मुलांच्यासाठी, मी एक फॅकल्टी आहे तिथं म्हणून मला चांगला अनुभव आहे इंडस्ट्रीचा. मी किर्लोस्करांची एक मोठी कंपनी चालवत होतो स्वतः, त्यामुळे मला इंडस्ट्रीचाही अतिशय उत्तम अनुभव आहे. आम्ही एक सिलेबस डिझाईन केला, वेगळा केला. म्हटलं आपली मुलं जी आहेत, आपल्याकडं शिकून गेलेली मुलं आहेत, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटबद्दल सांगते की ही मुलं आउटस्टँडिंग असली पाहिजेत. कुठल्याही ठिकाणी जरी गेली तरी लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे की हा मुलगा जो आलेला आहे हा विश्वकर्मामधनं आलेला आहे पासून. तिथे बाकीची जी काही आता मधमाशांच्यासारखी एवढी कॉलेजेस निघालेली आहेत तिथनं तो आलेला नाही, तो वेगळ्या याच्यातनं मुशीतनं आलेला आहे त्याच्यातनं. म्हणून आम्ही सिलेबस बदलून टाकला. म्हटलं आपण बघू प्रयोग करून. म्हणून जे जनरल्स होते आत्तापर्यंत, ते जनरल्सचे अचिव्हमेंट्स कशा असतात आणि काय असतात, त्यांची फार सुंदर मॅक्झिम्स असतात. विन्स्टन चर्चिलचं मॅक्झिम आहे काय, तो म्हणतोय द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक अहेड. तुम्ही जेवढं भूतकाळात लांबवर बघू शकाल, म्हणजे अभ्यास करू शकाल भूतकाळाचा जेवढा खोलवर जाऊन, तितकं भविष्य काळात पुढे तुम्ही बघू शकाल. म्हणजे भविष्य काळ तुम्हाला भूतकाळावरनं ठरवता येईल. याचं कारण असं असतं की भूतकाळात झालेल्या चुका तुम्ही वर्तमान काळात दुरुस्त करायच्या असतात, त्या म्हणजे भविष्यकाळ हा उज्ज्वल होऊन जातो. हे चर्चिलचं मॅक्झिम आहे, विन्स्टन चर्चिलचं. नेपोलियनचं मी उदाहरण सांगितलं की ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणाला होता 5 फूट 2 इंच उंचीचा माणूस बघून, द प्रेझेन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटलफील्ड वॉज इक्विवॅलंट टू द ॲडिशन ऑफ 50,000 मेन टू द आर्मी. 50,000 लोक तिथं असल्यासारखं आहे नेपोलियन जर का तिथं असेल. तो नेपोलियन म्हणतोय की
ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी, असं त्याचं सिम्पल आहे बघा मॅक्झिम. ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे इफ यू आर एबल इनफ यू कॅन क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. यू डोंट हॅव टू वेट फॉर दी ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस, यू कॅन क्रिएट देम. हे साध्या साध्या मॅक्झिम्स आहेत, पण या थोर लोकांच्या आहेत म्हणून ध्यानात ठेवायच्या आहेत. तशा या शिवाजी महाराजांच्या आहेत की लीडिंग बाय एक्झाम्पल हे का त्याने घालून दिलं उदाहरण स्वतः, की पाठीमागं लोक उभे राहतात. अफजल खान प्रकरण आहे, शाहिस्ता खान प्रकरण आहे, झाल्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पाठीमागं 12 मावळातले लोक उभे राहिले. एक माणूस फक्त गेला, खंडोजी खोपडे. अजून एक गेला, त्याचं नाव केदारजी खोपडे. खोपडेच होते ते दोघं उतरोळीचे. आणि खंडोजी खोपड्यांनी त्याने जी काही फितुरी केली तो परत ज्या वेळेला आला त्याची रदबदली केली कान्होजी जेध्यानी. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्या तात्पुरता माफ केला. पण तो रोज यायला लागला मुजऱ्याला, खंडोजी खोपडा आहे. एक दिवस महाराज भडकले. ते म्हणाले ह्यानं गुन्हा केलेला आहे आणि हा शिक्षेविना राहतोच कसा, शिक्षा तर दिलीच पाहिजे त्याला. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना बोलवलं आणि म्हणाले याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका. आता ताबडतोब शिक्षा अंमलात आणली, एक पाय आणि एक हात तोडून टाकला. कान्होजी भडकले, कान्होजी जेधे आले. मोठा माणूस आहे कान्होजी, शहाजीराजांच्यापासून आहेत ते. ते म्हणाले आम्ही रदबदली केली असताना महाराज तुम्ही असं कसं केलं. तर शिवाजीराजे असं म्हणतायत की ह्याचा गुन्हा आहे ना, ते म्हणजे मस्तकच मारायचा गुन्हा आहे खरं म्हणजे, पण तो शिक्षेविना जाता कामा नये. म्हणून ज्या पायाने तो गेला तो पाय तोडला मी, ज्या हाताने माझ्यावर तलवार धरली तो हात तोडला त्याचा मी. ह्या ज्या शिक्षा आहेत त्या देणं भाग असतं, शिक्षा करणं महत्त्वाचं असतं आणि शिक्षा वेळच्या वेळी करणं महत्त्वाचं असतं. ते त्यातली जी वेळ आहे ही वेळ महत्त्वाची आहे. ह्या सगळ्या प्रसंगांच्यामुळं छोटे छोटे लोक आहेत. अहो ज्यांनी घोडा कधी पाहिला नसेल, घोड्यावर बसले नसतील, म्हणजे घोडा पाहिला असेल पण घोड्यावर बसणे, घोडा आपल्याकडं असणे तबेल्यात ही काही साधी गोष्ट नाही. शिलेदार शिवाजीराजांच्याकडे होते, म्हणजे ज्यांचे घोडे असतात त्यांना शिलेदार म्हणतात. ज्यांना सरकार घोडं देतं त्याला बारगीर म्हणतात. एक गंमत म्हणून सांगतो, मी कलकत्त्यात होतो आणि कलकत्त्यात तिथे एक संदीप सिन्हा नावाचा एक मॅनेजमेंट शिकवणारा एक प्रोफेसर आहे तिथे. तो एक दिवस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला मिस्टर बेडेकर आय हॅव ए क्वेश्चन टू आस्क यू. म्हटलं शूट. तर मला म्हणाला तो की हू इज दिस भास्कर पंडित. भास्कर पंडित कोण आहे. तर म्हटलं का रे बाबा. तेव्हा तो म्हणाला आमच्या इथं बंगालमध्ये लहान मूल रडायला लागलं की आई दम देते, रडायचं थांब नाही तर भास्कर पंडित येऊन घेऊन जाईल तुला म्हण. हा भास्करराम कोलटकर नागपूरकर भोसल्यांचा दिवाण होता आणि चौथाईसाठी त्यांनी बंगाल, बिहार आणि ओरिसा यामध्ये इतका हैदोस घातला. 1740 1742मध्ये 3 रेड्स मारल्या त्यांनी. आणि चौथाई नाही दिली की हा काय करायचं माहिती आहे का, हा नाकच कापून टाकायचा लोकांना. त्याच्यावर बंगालीतनं पुस्तकं लिहिली गेली. महाराष्ट्र पुराण नावाचं गंगाराम नावाच्या माणसांनी लिहिलेली पुस्तक आहे. 2 भाग आहेत पुस्तकाचे. ह्याने काय घोळ घातले मराठ्यांनी. बंगालीतनं कवनं आहेत त्याच्यावर. मराठी मंडळी तिथं आली, त्याच्यावर बंगालीतनं कवनं आहेत केलेली. छेके छुडालो पद जुडालो बॉर्गी आलो देशे, बुलबुलीते धन खेचे खजाना देबो किशे. म्हणजे म्हणाले बार्गी आमच्या देशात येऊन बसलेले आहेत, सगळं लुटून गेलेले आहेत. आता शेतावरचं धान्य चिमण्या सगळ्या खाऊन गेले आहेत. बुलबुलीते म्हणजे ते सगळे पाखरं खाऊन गेले आहेत सगळं धान्य. आणि आता हे परत चौथाई मागतात, कुठनं द्याय की आम्ही सगळ्या अशी बंगालीतनं यांच्यावर आहेत कवनं केलेली आहेत सगळ्या. महाराष्ट्र कुठपर्यंत पोचला होता बघा आज. त्याचा पाया जो आहे ना या सगळ्याचा,
की राज्य निर्माण करणे, राज्य चालवणे याचा पाया शिवाजी महाराजांनी घालून दिला सगळा. एक विश्वास इथल्या साध्या लोकात निर्माण असा केला की आपण राज्य निर्माण करू शकतो आणि ते चालवू शकतो. अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं त्यांनी. अष्टप्रधान पूर्वी नव्हते अशातलाही भाग नाही, होते, पण त्यांच्या जबाबदाऱ्या लोकांना त्यांना सांगितलेल्या नव्हत्या. तुम्ही ज्या वेळेला जबाबदारी एकावर टाकता त्यावेळेला त्याला ऑथॉरिटी द्यावी लागते, डिसिजन घ्यायची एक ऑथॉरिटी द्यावी लागते. म्हणजे यू मस्ट गिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू मस्ट एम्पॉवर हिम टू टेक द डिसिजन्स विदिन हिज फ्रेमवर्क. काय शिवाजीराजांनी त्यांच्या जबाबदारी कागद आहे लिहिलेला आणि नावं बदलली सगळी त्यांनी. पेशवा मोरपंत जो होता काढून टाकलं पेशवा हे नाव त्याचं, त्याला प्रधान असं नाव दिलं त्यांनी. वकाईनवीस होता त्याला मंत्री नाव दिलं. सुरनीस होता त्याला सचिव हे नाव दिलं. ही नावंसुद्धा संस्कृताई शिवाजीराजांनी त्यावेळेला केली, जबाबदाऱ्या दिल्या. शिकायचं भाषेच्याबद्दलचं प्रेम जर काय नुसतंच ओरडून नाही चालणार, आमची भाषा वळते, मराठी शाळेत विद्यार्थीच नाही येत वगैरे असं काही नसतं. आम्ही शिकलो मराठीत ना, आम्हाला काही नाही आली इंग्लिशमध्ये अडचण कुठं. तर हॉर्वर्डमध्ये मला बोलवलं होतं व्याख्यानाला, गेलो, मला जाऊ शकलो नाही एवढंच, पण माझे कित्येक लोक मित्र हॉर्वर्डमधनं झाले आहेत. काही लोक तर तिथं नोबेल प्राईज विनर्स आहेत सगळ्याकडून. काही इंग्लिशची अडचण येत नाही, फक्त तुम्हाला आतनं उर्मी पाहिजे आणि तेवढी ऊर्जा पाहिजे. शिवाजीराजांच्याकडे हेच होतं. त्यांना काही कोणी शिकवलेलं होतं सगळं नाही. तो माणूस शिकत गेला सगळ्यात आणि शिकवत गेला. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करूनच सोडावे अवघेच्यानं. हे त्यांनी उक्ती ध्यानात ठेवलेली होती सगळ्यात. आणखीन एक उक्ती फार चांगली आहे, वन्ही तो चितवावा रे. सुरुवात करा तुम्ही, चितविल्याने चितितो, केल्याने होता आहे रे. आधी केलेची पाहिजे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हे जे मुघल बिघल आदिलशाही लोक होते, खट्याळ लोक सगळे, खटपट लोक, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दामून लिहिलेलं आहे रामदासांनी, हुंब्यासी हुंबा लावूनी द्यावा, टोणप्यासी आणावा टोणपा, लौंदा पुढे उभा करावा दुसरा लौंद, खटासी पाहिजे खट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी असेल. हेच त्याने वापरलं आयुष्यभर, खटासी पाहिजे खट. तुम्ही जर का एखादा माणूस तलवार घेऊन बसला असेल तिथं, तर त्याच्यासमोर निशस्त्र होऊन जाऊन त्याची, आता आज काही अर्थ नाही येते का, त्याला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत बोललं पाहिजे त्याच्याशिवाय. शिवचरित्र छोटं आहे परंतु शिकण्यासारखं भरपूर आहे. लीडिंग बाय एक्झाम्पल हा जो उदाहरण आहे, मॉडर्न मॅनेजमेंटची डिक्शनरी काढून बघा तुम्ही. ऑक्सफर्डची आहे आता, डिक्शनरी ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट अशी ती डिक्शनरी आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेला डिक्शनरी वगैरे काही नव्हतं, पण त्यांनी जे काही केलं ते ह्याच्यात बसतं आहे सगळं. त्याचं कारण असं आहे की हे सगळे जे लागणारे मॅनेजमेंटमधले शब्द आहेत हे सगळे बॅटलफील्डवरनं आलेले आहेत, मुळात जनरल्ससाठी आलेले आहेत सगळे. आणि शिवाजी बिंग अ टायरलेस वॉरियर, त्यांनी केलेली कृत्य सगळी त्या मॉडर्न डिक्शनरीच्या प्रत्येक डेफिनेशनमध्ये बसतात सगळ्याच्या. त्यामुळे लीडिंग बाय एक्झाम्पल, लीडिंग बाय द फ्रंट हा जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे प्लॅनिंग.